खऱ्या अर्थानं समाजकारणापासून राजकारणापर्यंत सुरुवात करणाऱ्या, कशाचीही भीड न बाळगणाऱ्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या महिलांचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा चित्रा वाघ आज झी 24 तासच्या जाहीर सभेत आल्यात. चित्रा वाघ यांचं झी 24 तासच्या जाहीर सभेत स्वागत. स्वागत तुमचं झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा. आणि माझ्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहे, मात्र त्याआधी तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ आहे, त्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडावी ही विनंती. सगळ्यात आधी झी 24 तास आणि संपूर्ण टीमचे मी आभार मानेन की खूप एका वेगळ्या अशा वातावरणात आणि एका वेगळ्या अशा शोमध्ये मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी जे जे काही काम केलं आहे ते काम गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यासारख्या लाखो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नक्की केलं आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आता ज्या पद्धतीने महासंग्राम चालू झालेला आहे, या निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांना आमच्या भूमिका पटवून सांगणं, हे आता फार महत्त्वाचं काम आमच्याकडे आहे. आणि मला विश्वास आहे की जसं ग्राउंडवर काम करणारी मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये ज्या वेळेला आम्ही जातो तेव्हा विशेषतः महिला वर्ग हा आवर्जून आमच्याजवळ येत असतो आणि त्यांच्याकडनं मी फीडबॅक घेत असते, बोलत असते. सरकारच्या योजना ज्या तुमच्यासाठी केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आल्यात किंवा नाही, आणि त्याचा फीडबॅक फार चांगला आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की याही वेळेला या महासंग्राममध्ये जीत जी आहे ती महायुतीची होईल आणि त्याच अनुषंगाने आमचं काम चालू आहे. चित्राताई, आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, माझे सहकारी पण बरोबर आहेत. सुरुवात माझ्या प्रश्नापासून करते. 20 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता. दादांच्या तालमीमध्ये, पवारसाहेबांच्या तालमीमध्ये तुम्ही वाढलात, अनुभवाची शिदोरी घेत पुढे पुढे गेलात आणि त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही थेट 4 वर्षामध्ये आमदारकीच विधान परिषदेची मिळवली. तुम्हाला भाजपमध्ये यायला उशीर झाला असं वाटतं? नाही, असं नाही. ही गोष्ट खरी आहे की 20 वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं काम कधीच फुकट जात नाही. अतिशय सर्वसाधारण परिवारातून आलेली मी एक महिला आहे की माझ्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास, भूगोल नाही. त्यामुळे आपल्याला छोटीशी जरी संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, हे माझ्या डोक्यामध्ये अगदी फार सुरुवातीपासूनच हे माझ्या डोक्यात होतं. कारण एक गृहिणी म्हणून आपण 24/7 राजकारणी नाही आहोत. आपण आपलं घर, संसार सगळा सांभाळून, आपल्या आवडीचा हा विषय आहे म्हणून आपण यात काम करतोय. तर मग ते छोट्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण फोकसने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट येईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. हे मी अगदी सुरुवातीपासूनच हे माझ्या डोक्यात केलं होतं. ही गोष्ट खरी आहे की मलाही राष्ट्रवादीनेही संधी दिली, परंतु संधी दिल्यावरती त्या प्रत्येक गोष्टीचा आम्हीसुद्धा त्याला रिझल्ट देत गेलो, हेही तितकंच खरं आहे. त्यानंतरचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. कधीही कुठली अपेक्षा केली नव्हती, त्याही राष्ट्रवादीमध्येही नाही आणि अर्थात भारतीय जनता पार्टीमध्येही नाही. राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी मला नक्कीच महिला आयोगाचं सदस्यपद दिलं. केलेलं कुठलंही काम हे फुकट जात नाही. पक्षाचे बॅनर बदलत असतात, पण आपण ज्या घटकांसाठी काम करतो ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचाच उपयोग मला पुढेही झाला. काही कारणांमुळे मी राष्ट्रवादी सोडली, मी भारतीय जनता पार्टीमध्ये आले. भारतीय जनता पार्टीनेही मला संधी दिली. मी ज्या वेळेला पक्षात आले मला प्रदेशचं उपाध्यक्षपद दिलं. त्यानंतर मला नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीचं मेंबर केलं की ज्या ठिकाणी महाराष्ट्रातनं फक्त 3च व्यक्ती होते आणि त्या 3 व्यक्तीमधली मी एक होती. हा माझ्यासाठी फार मोठा बहुमान होता. आणि त्यानंतर येणाऱ्या दिवसांमध्ये मला महिला मोर्चाचं अध्यक्षपद दिलं. मी उपाध्यक्ष होते तेव्हाही काम केलं. NEC मेंबर झाले. मला आणखीन देशातले प्रश्न कळायला लागले, भूमिका कशा मांडाव्या हे मला लक्षात यायला लागलं. भारतीय जनता पार्टी मला संधी देत गेली. मला जी जी संधी मिळाली, छोट्यातली छोटीसुद्धा संधी, त्याचं काम मी केलं आहे. आणि आज मला भारतीय जनता पार्टी, आमचे नेते देवेंद्रजी, आमचे नेते बावनकुळे साहेब यांनी विश्वास ठेवून विधान परिषदेवरती माझी नेमणूक केली. मला असं वाटतं की एका कार्यकर्त्याच्या आयुष्यातला हा खूप आनंदाचा क्षण असतो की जसं मी म्हटलं, मी ज्या जातीतून येते, माझ्या जातीतली मी पहिली महिला आमदार आहे, म्हणजे पुरुषही आमदार नाही आहे. आणि बघा आता हा असा प्रवास आहे. चित्राताई, माझ्या सहकाऱ्यांच्या मनातही प्रश्न आहेत. आपण जाऊया माझ्या सहकाऱ्यांच्या प्रश्नांकडे आणि सुरुवात करूया कमलेश सरांपासून.
चित्राजी, तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्हाला संधी मिळाली पक्षामध्ये, म्हणजे तुलनेने राष्ट्रवादीच्या 20 वर्षांपेक्षा भाजपात 5 वर्षात पटकन तुम्हाला संधी मिळाली आहे. आमदार तुम्ही झालात, सर्वप्रथम त्याबद्दल अभिनंदन. तुम्ही गेले काही दिवस जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरिया अगदी सकाळपासून सुरू होतात, दिवसभर आपण त्या आरोप बघत असतो. आम्ही असं बघितलं आहे की भाजपकडनं एक असं मॅन टू मॅन मार्किंग असं बघायला की समजा संजय राऊतांवरती बोलायचं असेल तर नितेश राणे बोलतील, किंवा सुप्रिया सुळेंवरती बोलायचं तर तुम्ही बोलाल. तर हे असं आहे काही का? पहिला हा माझा प्रश्न आहे. आणि कदाचित जी तुम्ही आक्रमकता दाखवली, जनरली आपण जुन्या पक्षातनं येतो तेव्हा फार त्याच्याबद्दल त्या नेत्यांबद्दल बोलत नाहीत, पण तुमची आम्ही नेहमी ट्विट्स बघतो, फार आक्रमक पद्धतीने तुम्ही टीका करत असतात. त्याचं कुठेतरी हे तुम्हाला फळ मिळालं आहे का? नाही, असं काही नाही आहे. कोणी काही ठरवून की कोणी बोलल्यावरती कोणी उत्तर द्यावं अशातला भाग नाही आहे. मला चीड येते, कारण मी यांची दोन्ही रूपं पाहिलेली आहेत ना. मी यांच्यासोबत काम केलेलं आहे हो. आणि त्यामुळे त्यावेळेची त्यांची महिलांबद्दलची असणारी भूमिका 5 वर्ष 2014 ते 2019 तुम्ही आजही बघा रेकॉर्डला, असा एकही दिवस नसेल की ज्या दिवशी आम्ही @CMO महाराष्ट्र यांच्यावर टीका केली नाही. महिलांसाठी भांडत राहिलो, छोट्यातला छोटा मुद्दा आम्ही बोलत राहिलो. त्यावेळेला या सुप्रिया सुळे आमच्यासोबत होत्या. मी पार्टी सोडली, त्याच्यानंतर ते सत्तेत आले. मग महिलांच्या अत्याचारावरती किंवा महिलांच्या प्रश्नावरती घसाफोड करणारी नेता नंतर कशी काय गप्प बसू शकते, हा माझा प्रश्न आहे. खोटेपणा समोर आला की मग ते उफाळून निघतं. ते काही कोणाला सांगायची गरज नाही लागत की हा जो दुतोंडीपणा आहे, हे जे चेहऱ्यावर चेहरे चढवलेत, हे लोकांच्या समोर येणं फार गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. पण मला सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही एका ठिकाणी महिलांचा कळवळा म्हणून करता आणि दुसऱ्या ठिकाणी महिलांशी कसे वागता, असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. आणि म्हणून तुमचा जो खरा चेहरा आहे तो लोकांसमोर आणायचा चित्रावागचा प्रयत्न आहे, आणि तो मी करत राहणार. पण तुम्ही एक अशी ट्विटची एक स्टाईल डेव्हलप केली आहे. तुम्ही जेव्हा सुप्रिया सुळेंवरती टीका करतात तर तुम्ही सुरुवात करतात ओ मोठ्या ताई असं म्हणून सुरुवात करतात. तर ते काय मोठ्या ताई असं का, म्हणजे त्याच्या मागे काय? मोठ्याच आहेत ना त्या, म्हणजे त्याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. मोठ्या ताई, मोठ्या साहेबांची मोठी पोरगी आहे ती, त्याच्यामुळे त्या ओ मोठ्या ताई असं मी म्हणते. आता त्या मला किंवा त्यांच्याबरोबरच्या काही म्हणत असतात, पण आपल्याला कशाला आपण असं म्हणावं? मोठ्या आहेत तर मोठ्या आहेत म्हणून लिहावं आपण ओ मोठ्या ताई. मोठ्या ताईंना मग जे काही त्यांचं चुकतं ते मोठ्या ताईला पण कधी सांगावं लागतं की नाही, ते काम मी करते. अशी ट्विट करताना तुम्हाला भीती नाही वाटत? नाही. छे भीती तर मी तर कोणाच्या बापाला घाबरत नाही हो. आणि काय घाबरायचं मला तुम्ही सांगा? मी जे सांगतेय ते खोटं आहे, मी जी भूमिका मांडली ती चुकीची आहे, ते तुम्ही सांगा. मी उदाहरणासकट पटवून देऊ शकते. जे असे चेहऱ्यांवर चेहरे चढून, जो नंतर सोज्वळतेचा आव आणून जे लोकांसमोर की आता मीच तुमची कैवारी आहे, तुमच्याशिवाय आता कुणी नाहीच आहे, असं जे दाखवलं जातं, जे खोटं आहे, त्याची मला चीड आहे. तर ह्यालाच धरून एक प्रश्न विचारते की ना, जे तुम्ही ट्विट लिहितात त्याच्यात एकदम टोकदार भाषा असते, पण कधी कधी ती एकदमच अगदी त्याची लेवल खाली पडलेली असते, असं कधी कधी वाटून येतो. भलेही तुम्ही त्याच्यावरती उत्तर देताना पण कधी असं नाही वाटत का की एका बाईबद्दल आपण असं लिहितोय? कसं आहे की मी कधी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावरती लिहिलेलं नाही, बोलतही नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मला माहिती आहे तुमची असलियत काय आहे. तुम्ही जे ढोंग करता ना, हे ढोंग मला पटत नाही आहे, आणि म्हणून ते आतून निघतं. ज्या पद्धतीने त्या वागतायत किंवा ज्या पद्धतीने त्या ट्विट करतायत, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे अगदी 100%. पण त्या म्हणतात ते खोटं आहे हे मला सांगायचं असतं. परवाचीच एक गोष्ट, कुठेतरी एक घटना झाली आणि त्या घटनेमध्ये त्यांनी असं लिहिलं की मी पोलीस अधीक्षकांशी बोलली आहे, अमकं ढमकं सगळं. अरे मग पोलीस अधीक्षकांनी काय लिहिलं, काय तुम्हाला सांगितलं ते लिहा ना त्या ट्विटमध्ये. एखादी घटना ती आणखीन रंगीत करून दाखवायची, आणि फडणवीस तुम्ही राजीनामा द्या कारण तुम्ही गृहमंत्री आहात, आणि खाली लिहिणार की मी अमक्या अमक्या पोलीस अधीक्षकांशी बोललेली आहे आणि आत्ताच त्यांचं. मग त्यांनी काय सांगितलं हे तुम्ही का लिहिलं नाही त्या ट्विटमध्ये, की खरी घटना काय आहे, खरा प्रकार काय झाला आहे? हे अशा पद्धतीची भूमिका आहे. मग आता त्यांना त्यांची जागा नको का दाखवून देऊ?
राज्यामध्ये महिला अत्याचाराचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षानं आपल्या समोर आलेला आहे. तुम्ही 25 वर्ष महिला सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी काम केलेलं आहे. महिला अत्याचाराविरोधात तुम्ही आवाजसुद्धा उठवलेला आहे. पण कितीही झालं, कायदे झाले, अधिक सक्षमपणे कायदे बनवले गेले, तरीसुद्धा महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये काही कमी आलेली नाही आहे. त्या संदर्भात आगामी काळामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने आणि तुमचा स्वतःचा काय अजेंडा असणार आहे? नाही, खूप छान प्रश्न विचारला की महिलांवर आणि मुलींवरती जे अत्याचाराचं प्रमाण आपल्याला दिसतंय, सगळ्या घटना दुर्दैवी आहेत. मी म्हणते राज्यातल्या कुठल्याच आपल्या लेकीबाळींवरती असा प्रसंग येऊ नये. सरकार आहे, पोलीस यंत्रणा आहे, पण एक राजकीय कार्यकर्त्याच्या पलीकडे जाऊन मी एक आईसुद्धा आहे आणि मी हे सगळ्यांना आवाहन करते. ज्या घटना तुम्ही घडल्या त्याच्या मुळाशी जर तुम्ही गेलात तर फार धक्कादायक बातम्या समोर येतात. मुली लहान नाही आहेत. आपण कसं राहावं, कुणाशी किती सलगी करावी हे आपल्यालाही ठरवायला हवं असं मला स्वतःला वाटतंय. कित्येक आयांशी मी बोलत असते. आया म्हणतात, ताई आमचं ऐकतच नाही मुलगी. असं कसं होईल? आपली मुलगी कुठे जाते, तिचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, हे सगळं आईला माहिती असलं पाहिजे. आम्ही पण गेलोय की त्या एजमधनं. कायदे आहेत, कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी करण्यासाठी माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत. वेगळ्या वेगळ्या पक्षांचे सुद्धा असतील की ते या प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आग्रहाची भूमिका घेतात. पण या सगळ्याचं सार मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्यालाही आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांशी आपला संवाद पाहिजे. घटना झाल्यानंतर पोलीस येतात. घटना होऊ नये म्हणून घरच्यांनी आपणही त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही म्हणतात कायदे आहेत, कायद्यांची अंमलबजावणी केली जाते, नवीन तरतुदी त्याच्यामध्ये आहेत, हो. पालकांचाही लक्ष असो. पण असंही असताना दुसरीकडे अशा आरोपींबद्दल कठोर कारवाई करावी, त्यांचा एन्काउंटर करावा, अशा आरोपींना मारलं जावं अशी एक भावना समाजात आहे. हो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या अशा एन्काउंटरचं समर्थन करता? एक आई म्हणून म्हणाल तर हो, मी म्हणते हरामखोराला गोळ्या घाला तिथेच. मला दिलं असतं तर मी घातल्या असते. एक आई म्हणून मला जर विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेल, कारण तिचं लेकरू गेले. राजकीय कार्यकर्ते आहेत, राजकीय नेते, त्यांना माहिती आहे हे आपण करू शकतो का? नाही. पण घोषणा कशा देतात? कशा घोषणा देतात? आमच्या समोर आणा, भर चौकात फाशी द्या, भर चौकात फाशी द्या, इथे इथे आमच्या समोर द्या. कोण बोलतं? नेते बोलतात. तुमचं सरकार असल्यावर तुम्ही दिली असती भर चौकात फाशी? का लोकांच्या भावनांशी खेळता? हा माझा साधा प्रश्न आहे. हे याला लोकांच्या भावनांशी खेळणं म्हणतात. आमच्या समोर द्या असं नेत्यांनी म्हटलेलं आहे विरोधी पक्षाच्या. इथे भर चौकात फाशी द्या. तुम्ही दिली असती का? कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे करता येईल तेच आपण करतोय. बरं, आता जे इथे आपल्या इथे चकमक झाली, ज्यामध्ये तो हरामखोर मारला गेला, त्याने पोलिसांवरती हल्ला केल्यानंतर पोलिसांनी मरायला हवं होतं का? त्यांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी त्याला गोळ्या घातल्या, त्याच्यात तो मेला. तर मग आता खरंच त्याला मारलं की मग ती गोळी कुठे लागली, मग ती यांनीच मारली होती का, असं चालू झालं. आणि मग त्या दिवशी जे मुलीच्या आईवडिलांनी जे सांगितलं, जे कन्फेस केलं की कसं मुलीसोबत झालं, काय झालं, त्या स्वतः आरोपींनी सांगितलं की हे सगळं मी केलेलं आहे. मग त्याच्या तुमच्या भावना होत्या, त्या गेल्या. हा जो दुटप्पीपणा आहे ना, हा त्रासदायक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी व्यक्त होणं गरजेचं वाटतं. एन्काउंटरबद्दल तुम्ही बोललात, एक आई म्हणून तुम्ही समर्थनही केलात त्याचं. पण ही जर सरकार जर दुसऱ्या पक्षाची असती आणि तुम्हाला जर सांगितलं असतं की याच्यावर काहीतरी बोला, प्रेस कॉन्फरन्स घ्या, म्हणजे होतं असं, ठीक आहे. पण तुम्ही सुद्धा 2-2 पक्ष बदललेत, म्हणजे आधी राष्ट्रवादी, त्यानंतर भाजप. असं कधी झालंय की आपल्या मनाला पटत नाही तरी भूमिका मांडावी लागली? नाही, कधीच नाही. जे मनात नाही ते तोंडातून निघणारच नाही, कधीच होऊ शकत नाही. तुमची बॉडी लँग्वेज एक आणि तुमच्या तोंडातून पडणारे शब्द वेगळे, असं तर कधी माणसाने आयुष्यात करूही नये, असं मी स्वतः या भूमिकेची आहे. कधी कोणी आपल्याला सांगावं नाही नाही तू आता असं बोला, तू आता असं बोला, हे कधी माझ्याने होणार नाही आणि मी कधी केलेलंही नाही आहे. मला फक्त आत्ताच्या ज्या भूमिका आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. जो प्रश्न तुम्ही विचारला की एका ठिकाणी असं म्हणायचं आणि विक्टिम्स ज्या आहेत, पीडिता ज्या आहेत, त्यांच्या बाजूनी बोलायचं आणि नंतर मग आरोपी जर अशा पद्धतीमध्ये मारला गेला तर मग त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं करायचं. नक्की म्हणायचं काय आहे, कुठल्या बाजूला आहात, इकडे आहात का इकडे आहात, एक काहीतरी स्पष्ट केलं पाहिजे. मग मला असं वाटतं की यामध्ये त्या
ज्या त्या छोट्या छोट्या पोरींना 3-4 वर्षाच्या होत्या चिमुरड्या, त्यांना जो त्रास झाला, त्यांच्या परिवाराला जो त्रास झाला, त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नव्हतं. तुमचं टार्गेट फक्त सरकार होतं. त्याच अनुषंगाने तुम्ही सगळ्या भूमिका मांडल्या. त्याच अनुषंगाने तुम्ही सरकारची बदनामी केली, तुम्ही महाराष्ट्राची बदनामी केली. आणि इथे आमच्या समोर गोळ्या घाला, आमच्या समोर फाशी द्या म्हणणारे जेव्हा आरोपी चकमकीमध्ये मारला गेला तेव्हा त्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह उभे करता. म्हणजे नक्की काय म्हणायचंय? बोलना पडेगा. पूजा चव्हाणच्या प्रकरणाला सुद्धा आता 3 वर्ष झालेली आहेत. कोणाच्या? पूजा चव्हाण. हां, तर तुम्हाला काय वाटतं, तिला न्याय भेटेल का? बघा, माझी लढाई चालू आहे. मागे सुद्धा हायकोर्टामध्ये मी केस टाकलेली आहे. मागे सुद्धा मी लढत होते. मध्येच कोणीतरी बातम्या लावल्या, चित्रा वाघ यांनी ती केस काढून घेतली. अरे का काढून घेईन? का विड्रॉ करीन? ती मुलगी माझ्या जातीची कोणी लागत नाही, माझी नातेवाईकही नाही. परंतु ज्या काही गोष्टी समोर आल्या त्याच्यावरनं मला हे वाटलं की या प्रकरणावरती आपण बोललं पाहिजे आणि मी बोलले. त्यामध्ये मी काय काय सहन केलं आहे ना, हे मी आणि माझ्या परिवाराला माहिती आहे. बॅकआउट व्हायचा तर प्रश्नच येत नाही. शेवटी कसं आहे, जसं मी म्हटलं की न्याय देवता आहे, पण मी माझा प्रश्न रेस केला आहे. मी केस काढलेली नाही, केस आजही चालू आहे. त्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा आपल्या समोर येईल. परंतु माझी लढाई तर चालू आहे. पण वाईट वाटतं जेव्हा की अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या लावल्या जातात. चित्रा वाघने केस काढून घेतली, विड्रॉ केली. मी का करेन? आताही तारखा चालू आहेत, मागच्या आठवड्यातही होती आणि या आठवड्यातही आहे. त्यामुळे माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे, अतिशय क्लिअर आहे. मी माझी भूमिका मांडली आहे. आता मला शहाणपणा करायला खूप लोक येतात आणि खूप जण सांगतात, अरे मग त्यावेळेला मी एकटी लढत होती, तुम्ही का नाही आलात माझ्यासोबत? तुम्हाला नाही वाटलं का गुळ खोबरं घेऊन आमंत्रणाची वाट बघत होता, चित्रा वाघ सांगेल तेव्हा आम्ही तिला जॉईन होऊ म्हणून? मला नाही कोणी सांगितलं, मला वाटलं, मी केलं. तुम्हाला जर वाटत होतं तर तुम्ही जॉईन करायला हवं होतं. त्यावेळेला कोणी आले नाही. पण आता उपदेश करायला मात्र सगळेजण आहेत. नाही, पण काय तुम्ही कारवाई न्याय हा वेगळा भाग, पण तुम्हाला याच्याबाबत सर्वाधिक टीकेला सामोरं जावं लागलं. कारण ज्या मंत्र्यांविरोधात, संजय राठोडांविरोधात तुम्ही रान उठवलं, तेव्हा तुम्ही म्हणतात की एकाकी लढाई लढलात. जेव्हा सत्तेत तुम्ही एकत्र होतात तेव्हा सगळ्यात जास्त, म्हणजे तुम्ही भले तेव्हा तुमच्याकडे सत्तेचं पद नसेल, तुम्ही तेव्हा आमदारही नव्हतात, पण त्याच व्यक्तीसोबत आपल्याला सत्तेत सहभागी व्हावं लागतंय. याची सर्वाधिक टीका तुमच्यावरती झाली. नाही, बघा, असं आहे की आमदार तर मी आत्ता झाली हो. म्हणजे आमदार झाले म्हणून का लढाई सोडली अशातला भाग नाही. ते हो तो चालूही रहेगा. प्रश्न हा आहे की ज्या वेळेला हा प्रश्न आत्ताच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना विचारण्यात आला, ज्या वेळेला त्याने मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा त्याचं नाव होणार होतं, त्याही वेळेला मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आणि मग त्यावेळेला एकनाथरावांना विचारण्यात आलं, मुख्यमंत्री साहेबांना, की तुम्ही असं का घेतलं? तर त्यांनी सांगितलं की यांना क्लीन चिट दिली आधीच्या सरकारने. मी 100 वेळा पत्रकारांना जेव्हा मला हा प्रश्न विचारतात तेव्हा सांगते, तुम्ही मला प्रश्न विचारता की बाबा याला का केलं मंत्री, तुमच्या सरकारने केलं, अमकं ढमकं, तर तुम्ही त्यांना विचारा ना की यांना कुठल्या बेसवर क्लीन चिट दिली. हे उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे, कारण त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संजय राठोडांना क्लीन चिट दिली आणि त्यांनी क्लीन चिट दिली म्हणून यांनी मंत्री केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या गोष्टींची कारणं सांगितली पाहिजे की कुठल्या कारणांखाली यांना क्लीन चिट दिली. चित्रा वाघला 100 प्रश्न विचारण्यापेक्षा एकच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. चित्रताई, माझाचा एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही कट्टर समर्थक आहात आणि तुमचा DP ही त्यांचाच असतो, नेमकं काय कारण? बघा, असं आहे की मी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जसं आता एक म्हणले तुम्ही 2 पार्ट्या बदलल्या म्हणजे बरं नाही वाटत ऐकायला. कोणाला इच्छा नसते हो आपलं घर सोडून जाण्याची. मी 20 वर्ष ज्या घरामध्ये होते, ज्या पक्षामध्ये होते, तिथे मनापासून काम केलं, तन मन धनाने काम केलं. आणि त्या ठिकाणी असे काही सर्कमस्टन्सेस आले की मला तिथून निघावं लागलं आणि मी पळून मिळून गेले नाही. मी सांगून गेले पवार साहेबांना की मी पार्टी सोडून चालली आहे, त्याची कारणं सुद्धा त्यांना सांगितली. आणि जेव्हा मी दुसऱ्या पक्षामध्ये आले, भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यावेळेला अर्थात माझा प्रवेश जो आहे तो देवेंद्रजींच्या माध्यमातून झाला. देवेंद्रजी एक असं वेगळं आणि उत्तुंग असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला आमदार केलं म्हणून मी हे सांगत नाही.
मी दुसऱ्या पक्षातून आल्यामुळे मला नेत्यांमधला फरक कळतोय. मी आधीच्या पक्षामध्ये सुद्धा तिथल्या सर्वांबरोबर जवळून काम केलंय. पवार साहेबांच्या सोबत काम करायची संधी मला मिळाली आणि आता मला देवेंद्रजींच्या सोबत काम करण्याची संधी मिळते. नेता म्हणून कार्यकर्त्याच्या मागे किती सक्षमतेने आणि ताकदीने उभं राहावं याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. एकच छोटा किस्सा सांगेन तुम्हाला मी, की कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतं. मला चांगलं आठवतंय की एकदा उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देवेंद्रजींवर फारच खालच्या पद्धतीची टीका केली होती. म्हणजे ते वाचलं की संतापच यायला हवा. आणि मी ठरवलं की मी मातोश्रीवरती मोर्चा काढणार. देवेंद्रजींना कुठून तरी कळालं की ताई उद्या चालल्यात म्हणून. त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुम्ही उद्या काही मोर्चा काढणार. म्हटलं हो साहेब मी काढणार आहे. काय म्हणजे कुठे काढणार. म्हटलं नाही मी जाणार आहे म्हटलं मातोश्रीवर आणि मी तिथे मोर्चा काढणार आहे. मला देवेंद्रजींनी थांबवलं. ते मला म्हटले बघा तुमची लढाई कोणाबरोबर आहे चित्राताई. म्हटलं अर्थात मुख्यमंत्र्यांसोबत. मग तुम्ही त्यांच्या घरी का जाता. त्यांच्या घरी त्यांचा परिवार राहतो. आपण कुणाला त्यांच्या परिवाराला त्रास देणं आपलं काम नाही. तुम्हाला त्यांच्या विरुद्ध करायचं आहे, त्यांना विचारायचा जाब तर जिथं त्यांचं कार्यालय तुम्ही तिथे करा, पण कुणाच्या घरापर्यंत जाऊ नका ताई. आपल्याला कुणाच्या परिवाराला त्रास द्यायचा नाही. हे देवेंद्रजींचं वाक्य आहे. मी 2 मिनिटं शांत बसले की हेच नेत्यांना काय हवं असतं. तुम्हाला बोललात मोर्चा काढतो आम्ही. याच्या आधी पण आम्ही काढलाय मातोश्रीवर मोर्चा सॉफ्ट टॉईज घेऊन. पण हे देवेंद्रजी आहेत की ज्यांनी मला हे सांगितलं की ताई कुठल्या नेत्यांच्या घरादारावर तुम्ही जाऊ नका. घरावरती आपल्याला मोर्चा काढायचा नाही. त्यांच्या परिवाराला त्रास द्यायचा नाही. तुम्हाला उद्धवजींना जे विचारायचं त्यांच्या कार्यालयाच्या इथे येऊन विचारा. तो मोर्चा मी नंतर मंत्रालयाच्या गेटवरती केला. पण मी सांगते की ही छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप शिकवून गेली. की आपला नेता काय म्हणतो की एखादा असं मला जा ना मातोश्रीवर काढा, जोरात मोर्चा काढा. पण त्यांनी मला ते नाही करू दिलं. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या देवेंद्रजींच्या ज्या क्वालिटीज आहेत की कशा पद्धतीने एक विचार करणारा नेता, प्रचंड हुशार, विषयाचं फार चांगल्या पद्धतीने आपण ज्याला म्हणतो की एखादा विषय सांगितला की त्याला अगदी 2 मिनिटात तो समजणार आणि तो विषयाबद्दल आपल्याला खुलासा करणार. म्हणजे अशा पद्धतीने एक अभ्यासू नेतृत्वासोबत काम करायला मला मिळतंय याचा खरंच मला आनंद आहे. आणि म्हणून मला माझ्या नेत्याबद्दल नितांत आदरसुद्धा आहे. चित्रातही ह्या तुमच्या उत्तराला लागून प्रश्न, जसं तुम्ही 20 वर्ष होतात आणि शरद पवार साहेबांबरोबर तुम्ही वावरलात. नेतृत्व गुणांची जर आपण तुलना केली तर नेहमी शरद पवार आणि फडणवीस अशी तुलना केली जाते राज्याच्या राजकारणामध्ये. तर तुम्ही तर या दोन्ही नेतृत्वाबरोबर राहिला आहात. तर कुठलं नेतृत्व तुम्हाला सरस वाटतं. आपण लीडरशिप, मॅनेजमेंट या सर्वच दृष्टीनं बोलूया. बघा असं आहे की ज्या वेळेला पवार साहेब राजकारणामध्ये होते त्यावेळेच्या परिस्थिती वेगळ्या होत्या. अर्थात साहेबांचं उत्तुंग नेतृत्व आहे, विषयांची चांगली जाण आहे. गेले 50 वर्ष या सगळ्या प्रवाहामध्ये साहेब आहेत. परंतु त्यावेळेचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न याच्यामध्ये फरक आहे. राजकीय परिस्थितीसुद्धा इतकी झपाट्याने त्या ठिकाणी बदललेली आपल्याला दिसते. आता दोघांमध्ये कंपेअर करायचं म्हटलं तर एक आपण म्हणू की अनुभवी आणि अर्थात ज्येष्ठ असे नेते जर कोण म्हणाल तर महाराष्ट्राचे शरद पवारजी आहेत. पण आत्ताचं जर तुम्ही नेतृत्व बघाल की ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची जी कॅपॅसिटी आहे असं जर नेतृत्व म्हणाल तर ते एकमेव नेतृत्व आहे ज्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. मी मागेही एका माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 10 शरद पवार म्हणजे 1 देवेंद्र फडणवीस. हे मी आजही इथून तुमच्या झीच्या व्यासपीठावरनं सांगते. लोक याला वेगळ्या अर्थाने घेतील, ट्रोल करतील, आणखीन काय बोलतील, पण हे जे सत्य आहे ते सत्य आहे. आज नाहीतर उद्या तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. राजकारण आणि पर्सनल लाईफ या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणालात की आतापर्यंत कधीच कोणावर वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही, पण तुमच्यावर अनेकदा कौटुंबिक पातळीवर टीका झाली. तुम्ही कशा प्रकारे हे सगळं हँडल करता. अगं माझ्याकडे दुसरं कायच आहे टीका करायला. मी जसं म्हटलं आपल्याकडे काय आहे, माझ्या तर खानदानात कोण ग्रामपंचायतीचे सदस्य पण नाही आहे. आणि असं आहे ना की महिला म्हणून काम करत असताना एकतर मी असं म्हणते की राजकारणात महिला कमी किती आहेत ग, मोजाल तर हातावर, म्हणजे सगळ्याच पक्षांच्या. खरं. आणि त्याच्यामध्ये काम करताना हे फार चॅलेंजिंग काम आहे.
म्हणजे कधी कधी खूप वाईट वाटतं की परिवाराला याच्यामध्ये ओढण्यात येतं. एखाद्या बाईला थांबवण्यासाठी, म्हणजे ही सगळी जुनीच अस्त्र आहेत पण आजही वापरली जात आहेत. एखादी बाई बोलतीये, मग तिला कसं गप्प करायचं, मग तिच्यावरती कुठली बाई, जसं मी मगाशी म्हटलं की आपल्या सगळ्यांचा वीक पॉईंट काय, आपला परिवार आहे, आपली मुलं, आपला नवरा. मग काही मिळतंय का, मग त्याच्यावरती बोला, ज्याच्याने ती कुठेतरी व्यथित होईल, ती कुठेतरी घायाळ होईल, मग ती पुन्हा पुढे बोलणार नाही किंवा ती घरी बसून राहील, अशी खूप लोकांची इच्छा असते. पण मी काही ती पूर्ण होऊ देत नाही. आधी माझ्या घरातला माझा मुलगा, तो आधी वाचलं की त्याला खूप वाईट वाटायचं की मम्मा हे काय चाललंय, ही कोण लोक आहेत सगळी, तुला ओळखत पण नाहीत, पण काय काय लिहितात, किती घाण लिहितात. म्हणजे तुम्ही खरंच कधीतरी वाचा कमेंट्स, इतक्या घाणेरड्या, अश्लाघ्य, अश्लील भाषे, म्हणजे त्यांना काय असुरी आनंद त्याच्यात मिळतो मला माहीत नाही. म्हणजे त्यांची ती ताई असते आणि दुसरी बाई ती त्यांच्यासाठी ताई नसते, ती त्यांच्यासाठी बाई असते. असे सोडलेले, जाऊ देत आता मी इथे बोलत नाही, नाहीतर खूप चांगला शब्द वापरला असता. असे सगळे पैसे घेऊन लिहिणारे किंवा काय, यांचा हेतू एवढाच आहे की हिनी गप्प बसावं. ही गप्प बसली तर मग छान, पण ही गप्प बसत नाही ना, मग ही जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ते तुम्हाला खडे मारत राहणार. आज बसेल, उद्या बसेल, किती घाण बोलता येईल, अगदी वेश्यांपर्यंत बोललं गेलंय. आता याहून वाईट काय ऐकायचंय का मला सांगा. अतिशय घाण. आमच्या परिवाराची काहीही माहिती नसताना त्यांच्याबद्दल वाटेल. माझ्या नवऱ्याची जी केस होती ज्याच्यातून ते पूर्णपणे बाहेर आले, तरी सुद्धा आज इतकं लिहिलं जातं. कधी भेटलंही नाही आहेत त्यांना माहिती नाही आमचे वाघसाहेब कसे आहेत, काय आहेत. वाईट पद्धतीने लिहिलं गेलं. माझा मुलगा किती लोकांना भेटलाय, तर राजकारणातही नाही आहे, माझ्या घरादारात कोणी राजकारणात नाही आहे, पण त्याच्यावर लिहिलं जातं. आई म्हणून त्यावेळेला वाईट वाटायचं, पण आता मी त्यांना सांगितलं की जे मी लिहिते ते तुम्ही वाचायचंय, खालचं तुमच्यासाठी नाही आहे. हे खरंच मीच नाही, जितक्या महिला राजकारणी आहेत या सगळ्याच याच्यातून कमी जास्त फरकाने याच्यातनं जात आहेत. पण मला असं वाटतं की आपण लढत राहावं, आपला आवाज बुलंद करत राहावा. जेव्हा समोरच्याला कळेल की काहीच फरक पडत नाही आहे म्हटल्यावरती तरी ते सुधारतील असं मला वाटतं. चित्राताई, तुम्ही अजितदादांवर काम केलं, फडणवीसांसोबत, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासोबत काम करतायत. पुढचा मुख्यमंत्री कोण असावं तुमच्या दृष्टीने, अजितदादा, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. माझा नेताच देवेंद्र फडणवीस आहे, मीच नाही. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, लाखो परिवारातल्या आमच्या कार्यकर्त्याला कुणालाही विचारलं तर झोपेत सुद्धा तो सांगेल मुख्यमंत्री कोण असायला हवा, आमचा नेता, असं वाटतंच की. त्यामुळे मलाही असं वाटतं की माझ्या नेत्याने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. चित्राताई, तुम्ही महिलांसाठी खूप काम करता आणि आता तुम्ही आहात, तुमच्यासोबत नीलमताई पण आहेत, रहाटकर मॅडम पण आहेत तुमच्यासोबत आता. पण बऱ्याच वेळा आम्ही असं ऐकतो की हा कायदा होईल, तो कायदा होईल. मुळात मुलींना सेल्फ डिफेन्ससारखं शिक्षण देणं किंवा मुलांना जागरूकता, किंवा म्हणजे मुलं आणि पालक हे देणं, हे तुम्ही सुरू करू शकता का पुढच्या 5 वर्षात? नाही, नक्की. मला असं वाटतं की मला पक्षाने मला जी आता संधी दिली आहे एक आमदार म्हणून, एक संविधानाच्या माध्यमातून आपण एक आयुध आहे आपल्या हातात, संसदीय जे आयुध आहे त्याच्या माध्यमातून खूप काही आपल्याला करता येण्यासारखं आहे. तुम्ही जे म्हणालात की सेल्फ डिफेन्सचे क्लासेस व्हायला पाहिजे, मुलांनाही शिकवायला हवं, सगळी गोष्ट खरी आहे. सेल्फ डिफेन्स बरोबर मुलींचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे की मी लढू शकते. मला ब्लॅक बेल्ट येते आणि एखाद्या रस्त्यात कोणी माझा हात धरला, अरे त्याला किक मारायची मी विसरून जाते ना. त्याने हात धरल्यावर मी लटापटा कापायला लागली, माझे सगळे काय ते कुठे किक मारतात ते गेली विसरून मी. त्याच्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही खूप छान या सगळ्या मुद्द्यांना हात घालताय. आता या सगळ्या औपचारिक गप्पांकडून थोडंसं आपण इन्फॉर्मल सेगमेंटकडे जाऊया आणि त्यासाठी माझी सहकारी यामिनी, हिला मी इथे आमंत्रित करते. ताई, झी24 तासच्या या जाहीर सभेमध्ये मन की बात, गाणं आमचं, राजकीय नेतृत्व तुमचं, अशा पद्धतीचं एक छोटं सेगमेंट आपण घेतोय ज्यामध्ये मी काही तुम्हाला गाणी सांगणार आहे. त्या गाण्यांना अनुसरून तुमच्या मनामध्ये राजकीय नेतृत्वाचं कोणतं नाव पहिलं येते हे आम्हा सगळ्यांना ऐकायचं आहे. आपण सुरुवात करूया. मी पहिलं गाणं तुम्हाला सांगते. पहिलं गाणं आहे हरी बाजी को जीतना हमें आता है.
नावं रिपीट झाली तर चालतायत का? हो चालेल. हारी बाजी को जीतना हमें आता है, हारी हुई बाजी हमने जीती है, और जो जिन्होंने जीता है उन सिकंदर का नाम देवेंद्र जी फडणवीस है. पुढील गाणं आहे इतने अजीब रिश्ते हैं यहाँ पे. कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे. विचित्र नातं जे राजकारणातलं तुम्हाला तुमच्या मनामध्ये आता पहिल्यांदा आलंय, काय सांगाल? कठीणच काढली आहेत ग. विचित्र नातं राजकारणामधलं. हा, अजित दादा. म्हणजे खरंच वेगळं नातं आहे की आधी त्यांच्या सोबत मी काम करत होते, ज्या वेळेला ते उपमुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादीमध्ये आम्ही एकत्र होतो. आज बघा अलायन्स पार्टीमध्ये आहेत, आज उपमुख्यमंत्री आहेत, पण मी आज त्यांच्या पक्षामध्ये नाही आहे, पण आज ते नेता आहेत. कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे. चित्र पण आता खूप छान पद्धतीचं ते नातं आता बघायला मिळतंय. येस. पुढील गाणं आहे क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. हे तर मोठ्या ताईंनाच दिलं पाहिजे. कि क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा जो आप कहते थे बीच में भूल गए और फिर से आ गए. तर त्यांना हे मला सांगायचंय की हे त्यांच्यासाठीच आहे. नक्कीच. आम्हाला माहितीये मोठ्या ताई म्हणजे कोण. एकदा नावासकट मोठ्या ताईंचा तुम्ही उल्लेख करा. नाही, बारामतीच्या मोठ्या ताई आहेत, सुप्रियाताई सुळे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा. पुढील गाणं बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. ह्याची टोपी याला त्याची टोपी त्याला, कोणाला द्याल? Oh my God. एकापेक्षा जास्त नावं असली तरीही चालतील. तुम्ही आज माझा एन्काउंटर करायचं ठरवलेलाच आहे. बनवा बनवी अशी ही बनवा. याला काही दुसरं नाहीये, म्हणजे हे नाही सांगितलं तर दुसरं गाणं घ्या असं ऑप्शन नाही. सर्वज्ञानींचं नाव इथं द्यावंसं वाटतंय मला. हो, सर्वज्ञानी संजय राऊत यांचं नाव द्यावंसं वाटतंय. बनवा बनवी अतिशय छान करतात ते. अशी ही बनवा बनवी हे त्यांच्यासाठीच गाणं आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. यामध्ये 2 नावं येणार, कोणाचा खांदा आणि कोणाचं ओझं. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. सध्या काँग्रेसच्या खांद्यावर 2 ओझी दिसत आहेत, त्याच्यामुळे त्यांचीच नावं घेतली पाहिजे, नाही का? नावं घ्यायलाच पाहिजेत. हो हो. मग आता काँग्रेसचे प्रमुख कोण आहेत? नाना पटोले आहेत. मग त्यांच्या एका खांद्यावरती उद्धवजी ठाकरे दिसत आहेत मला, आणि दुसऱ्या खांद्यावर पवार साहेब दिसत आहेत. अरे रामा, देवाचंच नाव आहे. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. नाही, खरं तर हे आता मी जे पाहतीये, म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये त्या सगळ्या नेत्यांना डेडिकेटेड आहे की जे द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. असे खूप आहेत, त्याच्यामुळे त्यांची नावं विचारू नका दादा. ते आता द्विधा मनस्थितीत आहेत. काय करू, ऑप्शन इतके आहेत लोकांसमोर. त्याच्यामुळे आता ते विठ्ठलाला साकडं घालतायत की कोणता झेंडा हाती घेऊ. परमेश्वराने त्यांना सद्बुद्धी द्यावी सगळ्यांना. तरीही काही नावं जाऊ दे ग. बरं एखादं. नाही, खूप मोठी नाव, खूप मोठी यादी होईल ती. त्यामुळे एवढं एक तर माफ करा. हो. मैं अनाडी तू खिलाडी. यामध्ये पहिल्या याच्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि खालच्या याच्यासाठी पवार साहेब. कोण होतास तू काय झालास तू. फक्त उद्धवजींना लागू होतं, बाकी कुणाला लागूच होऊ शकत नाही गाणं. खूप छान आहे. ही दोस्ती तुटायची नाही. ही देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांसाठी आहे की ही दोस्ती तुटायची नाही. फेविकॉल का जोड है कभी टूटेगा नहीं. बाबा में तेरी मलिका तुकडा हू तेरे दिल का. वडील आणि मुलीचं नातं, ज्याच्यासाठी हे गाणं आपण नेहमी बोलतो. अगदी फेमस आहे. आपल्या सुप्रियाताई आणि पवार साहेब त्यांच्यासाठी छान गाणं आहे आणि ते खरंच आहे. ताई, झी 24 तासच्या या सभेला तुम्ही आलात आणि तुमची मन की बात आम्हाला कळली, त्यामुळे सभेला एक अनोखी रंगत आली आहे. आणि कार्यक्रमाची पुढील सूत्र मी अनुपमा यांच्याकडे देते.
जाहीर सभेमध्ये चित्राताई तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना ना खूप मनमोकळेपणानं उत्तर दिली आणि तुमची क्रिएटिव्ह सगळी उत्तरं ऐकूनही आम्हाला खूप आनंद झाला, कारण तुम्ही प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट केलात. तेव्हा धन्यवाद, आपण जाहीर सभेमध्ये आलात त्याबद्दल. खूप छान, तुमचे आभार की तुम्ही आमची एक ट्रायल घेतली तिथे, की महासंग्राममध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये इलेक्शनचं कॅम्पेनिंग चालू होईल त्यावेळेचं एक छोटीशी झलक आपण असं म्हणू, की जसं व्यासपीठ आहे, छानपैकी माईक आहे, एक वेगळा असा हा प्रयोग आहे. भोंगाही आहे मागे, त्यामुळे हा एक वेगळा प्रयोग आहे. मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खरोखर मनापासून आभार. नमस्कार.